इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण स्पोकन इंग्लिशची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये हा आपला 4था व्हिडिओ आहे. मित्रांनो, इंग्रजी बोलायला नेमकी सुरुवात कशी आणि कुठून केली जाते याबद्दल मित्रांनो आपण व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ सिरीजमध्ये हा आपला 4था व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपण स्पोकन इंग्लिशसाठी मॉडल ऑक्झिलरीचा वापर कसा केला जातो आणि त्याचा यूज करून आपण कसं अतिशय इफेक्टिव्ह इंग्लिश बोलू शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मॉडल ऑक्झिलरी जर इंग्रजीमध्ये आपण बघायला गेलो तर त्यामध्ये मे, माइट, मस्ट, कॅन, कुड, शॅल, शूड, युज्ड टू, हॅव टू, नीड टू तसेच वूड या शब्दांचा वापर केलेला असतो. वूड असेल किंवा विल असेल या शब्दाचा किंवा या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग केला जातो. तर हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते वापरायला अतिशय सोपे असतात मित्रांनो. मात्र हे आपण कधी यूज केलेले नसल्यानं आपल्याला ते कसे यूज करायचे हे कळत नाही. तर त्याचसाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण हे जे करते ते करते वापरून या मॉडल ऑक्झिलरीचा त्याच्यापुढे कसा वापर केला जातो आणि त्याचा अर्थ कसा बदलत जातो यावर चर्चा करणार आहोत. तर बघूया मित्रांनो. सुरुवातीला मित्रांनो, या मॉडल ऑक्झिलरीची सगळ्यात चांगली गोष्ट ही मित्रांनो की हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत त्यांना सगळ्याच कर्त्यानंतर वापरता येऊ शकतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. जसे आपण मित्रांनो टू बीचे रूप यूज करतो तर ती जी टू बीची रूप आहे ती कर्त्यांप्रमाणे बदलतात. मात्र मित्रांनो, हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत हे कर्त्यांप्रमाणे बदलत नाहीत, त्यामुळे त्यांना वापरणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आईवरून एखादं वाक्य तयार करायचं असेल मित्रांनो तर आईचा वापर करून हे किंवा आई समोर हे सगळे मॉडल ऑक्झिलरी आपण यूज करू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तसेच या सगळ्या फॉर एक्झाम्पल आईचा यूज जर आपण करत असेल तर I may, I might, I must, I can, I could, I shall, I should, I used to, I have to, I need to, I would किंवा I will याचा वापर आपण करू शकतो. त्याला बंधन नाही. त्याच प्रकारे आपण देचा वापर करायचा म्हटलं तरीही सगळे मॉडल ऑक्झिलरी वापरू शकतो. वी समोर सुद्धा वापरू शकतो, यू समोर वापरू शकतो, ही समोर वापरू शकतो, शी समोर वापरू शकतो आणि इट समोर सुद्धा वापरू शकतो. याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही मित्रांनो. हे सगळे करते आपण या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीसाठी वापरू शकतो. मात्र मित्रांनो, प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी वापरत असताना त्याचा अर्थ बदलत जातो. तो कसा बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आय मे जर आपण असं म्हणत असेल तर मी करेन. आय मे आता करेन या शब्दामध्ये जास्त पॉसिबिलिटी जास्त शक्यता नाही आहे मित्रांनो. मी फक्त करेन एवढाच अर्थ यातून अपेक्षित आहे. वाटणे, एखादी गोष्ट तुम्ही करताय असं वाटणे यालाच मे असं म्हटलं जातं. ओके मित्रांनो, त्यासाठी मी आय मेचा वापर केला जातो. आय माइट जर असं आपण म्हटलं मित्रांनो, आय माइट असं जर आपण म्हणत असेल तर त्याचा अर्थ होतो मित्रांनो मी करेनच किंवा मी करणार. जर तुम्हाला आय माईट म्हणायचं असेल तर मी करणार. जी गोष्ट तुम्ही करणार आहे त्याचा उल्लेख तुम्ही मित्रांनो याच्यानंतर करू शकता, नो प्रॉब्लेम. आय माईट जर तुम्हाला म्हणायचं असेल तर एखादी गोष्ट तुम्ही करणार याची तुम्हाला पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, त्यावेळेला माईटचा वापर केला जातो. आता आय मस्ट असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर एखादी गोष्ट करण्याची पॉसिबिलिटी जास्त असते, शक्यता जास्त असते, त्यावेळेला आय मस्ट म्हणजेच मित्रांनो मी करणारच. बघा, मी करणारच म्हणजे हे जे वर्ड आहेत मे, माइट आणि मस्ट यामध्ये पॉसिबिलिटी वाढत जाते. एखादी गोष्ट करण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी वाढत जाते आणि त्यासाठी एखादी गोष्ट कमी शक्यतेची असेल तर मे, जास्त शक्यतेची असेल तर माइट आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्यतेची असेल तर त्यासाठी मस्टचा वापर केला जातो. याचबरोबर जर उरलेली जी मॉडल ऑक्झिलरी ते आपल्याला आई नंतर वापरायची झाली तर त्याचे सुद्धा अर्थ बदलतात. ते कसे बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन जर आपण यूज केलं तर मी करू शकेन किंवा मी करू शकतो असा याचा अर्थ होतो. मी करू शकतो म्हणजेच आय कॅन. ओके, जर आपण कुड वापरलं आय कुड तर याचा अर्थ होतो मित्रांनो मी करू शकलो. मी करू शकलो.
एखादी गोष्ट तुम्ही करत असाल किंवा करू शकत असाल तर त्याला आय कुड, मी करू शकलो असा त्याचा अर्थ होतो. हे सोडून जर आपल्याला पुढची मॉडल ऑक्झिलरी याच्यामध्ये यूज करायची असतील मित्रांनो तर आय शॅल, आय शॅल किंवा याच्यासाठी आय विल हे सुद्धा आपण यूज करू शकतो मित्रांनो. आय विल, आय शॅल किंवा आय विल. तसं ग्रामॅटिकली विचार केला तर शाल बरोबर आहे मित्रांनो, पण बऱ्याचदा विलचा सुद्धा वापर केला जातो. मी करेल, मी करेल. आता हा फ्युचर टेन्स आहे मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही भविष्यात करू शकत असाल, करेल, तर त्यासाठी आय शॅल किंवा आय विलचा यूज केलेला असतो किंवा केला जातो. यानंतर जर आपल्याला मित्रांनो तिथं युज्ड टूचा वापर करायचा असेल, ओके, आय युज्ड टू म्हणजेच काय, मी करायचो, मी करायचो. आता काय करायचो हे तुम्ही इथे युज्ड टूच्या पुढं ऍड करू शकता. कळालं? इथं फक्त एवढंच वाक्य नाही. आय यूज टू प्ले, मी खेळायचो. आय यूज टू डान्स, मी डान्स करायचो. तर मी करायचो याच्यामुळे तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट यूज करू शकता किंवा वर्ब यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, आता युज्ड टू प्रमाणे आय हॅव टूचा अर्थही तसाच होतो. आय हॅव, आता युज्ड टूचा करायचा किंवा मी करायचो, करायचो हे भूतकाळाशी संबंधित वापरलं जातं. तर हॅव टू हे भविष्यकाळाशी संबंधित वापरलं जातं. म्हणजे मला करायचं आहे, आय हॅव टू, मला करायचं आहे. या प्रकारे दोन्हीचा अर्थ मित्रांनो याच्यामध्ये फरक आहे. युज्ड टू करायचो आणि हॅव टू करायचं आहे. वूड सुद्धा मित्रांनो युज्ड टूचाच एक अर्थ म्हणून वापरलं जातं, कारण वूड म्हणजेच युज्ड टू. कळालं? वूडचा अर्थ युज टू असा घेतला जातो. म्हणजे आय यूज टू म्हणजे सुद्धा मी करायचो आणि आय वूड याचा अर्थ सुद्धा मी करायचो. त्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आता शिल्लक राहिले मित्रांनो नीडचा वापर कसा केला जातो, म्हणजे करायची, एखादी गोष्ट करायची गरज असणे, नीड टू. आता जी गोष्ट तुम्हाला करायची त्याचा उल्लेख तुम्ही याच्या पुढं करू शकता. मला करायची गरज आहे, मला करायची गरज आहे या अर्थानं तुम्ही ते वाक्य घेऊ शकता. म्हणजे काय, नीड टू, गरज आहे, काय करायची गरज आहे त्याचा उल्लेख तुम्ही इथे करू शकता. तर या प्रकारे आय नंतर हे मॉडल ऑक्झिलरी तुम्ही यूज केल्यानंतर त्याची जे अर्थ आहे ते अर्थ कशा प्रकारे बदलतात हे तुम्ही बघितलेलं असेल. आता त्यानंतर जर आपल्याला देश रिलेटेड वाक्य तयार करायचे असतील किंवा त्याच्यामध्ये हे वर्ड्स वापरायचे असतील तर दे मे म्हणजे ते करतील. ओके, दे मे, ते करतील या अर्थाने वापरलं जातं. दे माइट, जसं मी तुम्हाला शक्यतेप्रमाणे सांगितलं मित्रांनो, जास्त शक्यता वाढत जाते. दे माइट, ते करणार. आणि जर दे मस्ट म्हटलं मित्रांनो, दे मस्ट, तर याचा अर्थ मित्रांनो ते करणारच. या पद्धतीनं तुम्ही अतिशय सोपे वाक्य, ही जी शॉर्ट सेंटेन्सेस आहे अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो बनवू शकता. फक्त तुम्हाला ती कशी बनवायची आणि याची अर्थ आहे त्यावर कशी वापरायची कळणं खूप गरजेचं आहे. दे कॅन जर म्हटलं मित्रांनो आपण तर ते करू शकतात असा याचा अर्थ घेतला जातो. ते करू शकतात. ओके मित्रांनो, आता या देच्या ठिकाणी तुम्ही दुसरा एखादा ऑब्जेक्ट सुद्धा वापरू शकता. पीपल कॅन, लोक करू शकतात. या प्रकारे तुम्ही तशी वाक्य करू शकता. आता दे कुड असं आपण म्हटलं, दे कुड म्हणजे ते करू शकतील, दे कुड, ते करू शकतील अशा प्रकारचं वाक्य होईल. दे शाल, जनरली शालचा वापर दे नंतर आपण करू शकत नाही मित्रांनो. दे विल असं आपल्याला म्हणावं लागेल. दे विल म्हणजेच काय, ते करतील, दे विल, ते करतील. मित्रांनो काही करते असे आहेत की ज्यानंतर आपण मॉडल ऑक्झिलरी मधला हा जो भाग आहे तो यूज करू शकत नाही. जनरली दे नंतर आपण शाल वापरू शकत नाही, यू नंतर नाही वापरू शकत, त्याच्यानंतर ही नंतर नाही वापरू शकत, शी नंतर नाही वापरू शकत आणि इट नंतर सुद्धा आपण शाल वापरू शकत नाही. तर हे जे करतात, ही असेल, ही शी असेल, इट असेल किंवा यू असेल किंवा दे असेल, याच्यानंतर आपण शाल वापरू शकत नाही. हे लक्षात ठेवा. फक्त शालचा वापर आपण आय आणि वी साठी करतो. ओके, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण हे यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शालचा वापर फक्त आय आणि वी साठी केला जातो. मॉडल ऑक्झिलरीमध्ये तर ते अजिबात वापरलं जातं. फक्त हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे झालं विल पर्यंत. त्यानंतर समजा आपल्याला दे शूड असं वाक्य करायचं असेल किंवा या पद्धतीचं वाक्य म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागतं ते करू
त्यांनी करायला हवं. त्यांनी करायला हवं. दे शुड म्हणजे काय? त्यांनी करायला हवं. त्याच्यानंतर जर आपण युज्ड टू वापरलं, दे युज्ड टू, दे युज्ड टू म्हणजे त्यांना ते करायचे, ते करायचे. आता काय करायचे याचा उल्लेख तुम्ही याच्या पुढं करू शकता. आता हॅव टू जर आपल्याला वापरायचं असेल किंवा वूड वापरायचं असेल, वूड आपण याच्याशी रिलेटेड घेऊ शकतो मित्रांनो. युज्ड आणि वूड टूचा अर्थ एक होतो, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ते वाक्य घेऊ शकता. जर आपल्याला दे हॅव टू म्हणायचं असेल, दे हॅव टू म्हणजे त्यांना करायचं आहे, त्यांना करायचं आहे, त्यांना करायचं आहे. या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही या कर्त्यांबरोबर हे जे ऑक्झिलरीज आहेत ती अतिशय व्यवस्थित वापरू शकता. जे वापरणं अतिशय सोपं आहे. फक्त त्याचा अर्थ निश्चित करणं आणि तो अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच प्रकारे मित्रांनो तुम्ही वीशी रिलेटेड वाक्य करू शकता, यूशी रिलेटेड वाक्य करू शकता, हीशी रिलेटेड वाक्य करू शकता, शीशी आणि इटशी रिलेटेड सुद्धा वाक्य करू शकता. फक्त लक्षात हे ठेवणं गरजेचं आहे की दे, यू, ही, शी, इट नंतर तुम्हाला शाल वापरायचं नाहीये. फक्त बाकीच्या मॉडल ऑक्झिलरी बद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त शालचा यूज करत असताना काळजीपूर्वक करायचा. तो फक्त आय आणि वी नंतर येईल याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हा होता आपला व्हिडिओ मित्रांनो, ज्यामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी कशी यूज करायचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला आय आणि देशी रिलेटेड वाक्य सांगितलेले आहेत, त्याच प्रकारे तुम्ही हे जे करते हे करते वापरून या प्रकारची भरपूर वाक्य बनवू शकता, जिचे अर्थ मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. अशी जर वाक्य तुम्ही तयार केली तर तुमची जी इंग्लिशची किंवा स्पोकन इंग्लिशची जी तयारी आहे ती जास्त व्हायला मदत होईल. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्यामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी कसे यूज केले जातात स्पोकन इंग्लिशसाठी त्याच्यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारचे अजून भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकसह.